माझा आंबेडकरी समाज, माझा बौद्ध समाज हा स्वतःहून दारं बंद करतोय, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की निरंतर ताबा त्यांचा असल्यामुळं जे आहे, कायदेशीर कचाट्यामध्ये जर महाबोधी महाविहार जर सापडलं तर ते लिटिगेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे. जर बोधगया टेम्पल कायदा रद्द झाला तर त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्टचं व्हायलेशन होईल. व्हायलेशन झाल्यानंतर हिंदू समाज जो आहे तो फ्री होईल, बौद्ध समाज फ्री होईल. त्यानंतर जर हिंदू समाजाने, हिंदू महंतांनी जर टायटल सूट दाखल केलं, डिक्लेरेशन सूट दाखल केलं आणि त्यानंतर जर कायदेशीर संघर्ष मध्ये जर महाबोधी महाविहार अडकवलं तर त्याला जबाबदार कोण राहील? ते महाबोधी महाविहाराचं संपूर्ण मालकी जी आहे, संपूर्ण व्यवस्थापन जे आहे ते बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटीकडे देण्यात आलेलं आहे आणि 1953 सालानंतर हिंदू महंतांचा त्याच्यावर कोणताही कब्जा नाही. दुसरी गोष्ट, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12व्या शतकामध्ये बख्तियार खिलजी नावाचा मुस्लिम आक्रंतकारी होता. या बख्तियार खिलजीने काय केलं त्याच्यामध्ये की महाबोधी महाविहार आणि नालंदा युनिव्हर्सिटी विश्वविद्यालय या ठिकाणी जे आहे त्याने हल्ले केले. त्याबरोबर हिंदूंचे मंदिरं जे होते त्यांच्यावरही त्यांनी हल्ले केले होते आणि याच्यामध्ये महाबोधी महाविहाराचं प्रचंड मोठं नुकसान आणि महाबोधी महाविहाराला नष्ट करण्याचं महापाप, क्रूर काम या मुस्लिम आक्रमणकारी बख्तियार खिलजीने केलं होतं. हे सत्य परिस्थिती आहे. जर खरोखर असं वाटलं असतं की हा कायदा जो आहे हा कायदा अन्यायकारक आहे तर त्यांनी निश्चितपणाने या कायदा त्यांना निष्कासित करण्यासाठी, हा कायदा रद्द करण्यासाठी या महामानवाला काही वेळ लागला नसता. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी हयात होते. बाबासाहेबांनी या कायद्याला विरोध केलेला नाही असं कोणतंही रेकॉर्ड उपलब्ध नाही. ही पण वस्तुस्थिती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्या ठिकाणची जी आता विद्यमान बुद्धांची मूर्ती आहे, ती मूर्ती जी आहे बोधगया मठातील मूर्ती आहे. ती हिंदू महंतांनी दिलेली मूर्ती आहे आणि हिंदू महंतांच्या पुढाकाराने जे आहे त्या ठिकाणी महाबोधी महाविहारामध्ये 1891 सालामध्ये त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. ही एक गौरवाची गोष्ट जी आहे, हिंदू बौद्ध ऐक्याचं प्रतीक, सर्वात मोठं प्रतीक हे आहे. त्यांनी त्या ठिकाणी पूजा केलेली आहे. जे पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशनमध्ये भंते आर्य नागार्जुन सुरई ससाईंच्या बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करावा ही प्रेयरच नाही, ही प्रार्थनाच नाही. फक्त 4 ते 5 सेक्शनला त्याच्यामध्ये चॅलेंज केलेलं आहे. जर खरोखर बोधगया टेम्पल ऍक्ट रद्द करावा अशा प्रकारचे डिमांड आहेत तर मग ती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये का नाही? नमस्कार, मी सागर देवरे. महाएनटीव्ही मध्ये आपलं स्वागत. कॅमेरावर आहेत सिद्धेश कांबळी आणि साई नांबळे. सध्या भारतभर महाबोधी महाविहार या विषयावर आंदोलने, राजकीय वक्तव्य आणि धार्मिक कटुता आणि दावे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बोधगया सत्य आणि विपर्यास हे पुस्तक समाजामध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. या पुस्तकाचे लेखक संघर्षशील आणि विज्ञाननिष्ठ व्यक्तिमत्व आयु ॲडव्होकेट संदीप जाधव आज आपल्यासोबत चर्चेला उपस्थित आहे. सर नमस्कार. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. महाबोधी महाविहार, बुद्धगयेतील महाबोधी महाविहार या ठिकाणी सुमारे 2500 वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झालं, सम्यक संबोधी प्राप्त झाली. प्रत्यक्ष ज्ञानाचा साक्षात्कार होऊन जगामधील दुःखाचं मूळ कारण काय आहे, दुःख निवारणाचा मार्ग काय आहे, दुःख निवारणाचा उपाय काय आहे, अशा प्रकारचे 4 आर्य सत्य जे आहे ते त्यांनी शोधून काढले. सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम सारनाथ या ठिकाणी जाऊन पहिल्या पंचवर्गीय भिक्खूंना दुःखमुक्तीचा मार्ग दिला. ते पहिले पंचवर्गीय भिक्खू जे होते त्यांची नावे होती वप्पा, कौंडिन्य, महानाम, भद्दिय. असे पंचवर्गीय भिक्खू होते ज्यांनी अगोदर भगवान गौतम बुद्धांबरोबर ध्यान साधना केलेले होते. हे पाचीच्या पाची जे भिक्खू होते पंचवर्गीय, मी आपणाला सांगू इच्छितो की हे 5ही ब्राह्मण होते.
भगवान गौतम बुद्धांचे राईट आणि लेफ्ट हँड ज्यांना म्हटलं जायचं, सारीपुत्र आणि महामोदगलायन, हेही दोघे जे आहे हे ब्राह्मण होते. भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण ज्यावेळी झालं आणि त्यानंतर एक भिक्षू जे होते तर ते नाचायला लागले आणि म्हटले की भगवान गौतम बुद्धांचे खूप कडक नियम होते आणि जे झालं ते बरं झालं. आणि हे जे आहे हे त्या भिक्षूचं कृत्य महाकाश्यपांनी बघितलं. महाकाश्यप जे भिक्खू संघाचे अध्यक्ष होते, आणि त्या महाकाश्यपांना त्यावेळेस असं वाटलं की आता नुकतंच भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि आत्ताच अशा प्रकारचं एक भिक्षू नाचतायत. तर भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 45 वर्ष त्यांनी जे धम्माचा प्रचार प्रसार केला, त्यांनी जो सत्याचा मार्ग सांगितला, त्यांनी जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, तर त्यांचा धम्म जो आहे हा लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून तो कुठल्याही प्रकारे दूषित होता कामा नये, म्हणून त्यांनी भगवान गौतम बुद्धांची संपूर्ण वाणी जी आहे ती एकत्रित करण्याचं ठरवलं. त्यावेळेस हे महाकाश्यप तुम्हाला सांगतो हेही ब्राह्मण होते. आणि मग पहिली संगीती झाली आणि पहिल्या संगायनामध्ये 82,000 उपदेश आणि 2,000 असे 84,000 उपदेशांचं जे आहे ते त्रिपिटक तयार केलं गेलं, विनय पिटक तयार केलं गेलं, अभिधम्म पिटक तयार केलं गेलं, सुत्त पिटक तयार केलं गेलं. आणि भगवान गौतम बुद्धांची वाणी जी आहे ती जशीच्या तशी संरक्षित ठेवण्याचं काम झालं त्याच्यामध्ये. हेही ब्राह्मण होते. या ब्राह्मण शब्दावर मी काय येतोय त्याचं मूळ कारण मी तुम्हाला सांगतो की जाणून बुजून जे आहे एका विशिष्ट समाजाला जे आहे हे जाणून बुजून मोठ्या प्रमाणावर टार्गेट केलं जाते. आणि ह्या आंदोलनांमध्ये आपण बघितलं असेल तर त्यामुळं पहिल्यांदा मी तुम्हाला हे उदाहरण दिलं. आता आपण येऊया इतिहासाकडे. याच्या महाबोधी महाविहार बुद्धगयेला एका बोधिवृक्षाखाली, पिंपळाच्या झाडाखाली सुमारे 2,500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्यभर बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय, संपूर्ण जगामध्ये दुःखाचं निर्मूलन करण्याचा मार्ग संपूर्ण जगाला मिळाला पाहिजे. राग, क्रोध, द्वेष, मोह, माया, मत्सर हे जे विकार आहेत या विकारांपासून मुक्त होण्याचा मार्ग संपूर्ण जगाला मिळाला पाहिजे. हा मानव मुक्तीचा मार्ग संपूर्ण जगाला मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जे आहे संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये बुद्धांचं तत्वज्ञान पसरवण्यासाठी अतिशय कठीण परिश्रम घेतले, अतिशय मेहनत केली आणि सर्व जगामध्ये दुःखमुक्तीचा मार्ग पोहोचावा या उद्देशाने अहोरात्र ते झटले. कालांतराने 200-250 वर्षानंतर, 250-300 वर्षानंतर सम्राट अशोकाने जे आहे ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं त्या ठिकाणी प्रचंड असं महाबोधी महाविहार बांधलं. आणि महाबोधी महाविहार बांधल्यानंतर सम्राट अशोकाने जे आहे भगवान गौतम बुद्धांच्या मार्गाचं अनुसरण केलं आणि संपूर्ण जगामध्ये भगवान गौतम बुद्धांचा हा जो धम्म जो आहे तो पसरावा या उद्देशाने जे आहे भगवान गौतम बुद्धांनी त्यांचा स्वतःचा मुलगा महेंद्र, मुलगी संघमित्रा यांना जे आहे श्रीलंकेमध्ये, म्यानमार अशा ठिकाणी यांना पाठवलं. अनेक प्रकारचे भिक्षू जे आहेत तयार केले आणि सम्राट अशोकांनी या भारत देशामध्ये 84,000 बुद्ध स्तूप बांधले, बौद्ध स्तूप बांधले. ही वस्तुस्थिती आहे. सम्राट अशोकानंतर साधारणतः आपण 12व्या शतकाकडे येऊया. 12व्या शतकामध्ये बख्तियार खिलजी नावाचा मुस्लिम आक्रंतकारी होता. या बख्तियार खिलजीने काय केलं त्याच्यामध्ये की महाबोधी महाविहार आणि नालंदा युनिव्हर्सिटी विश्वविद्यालय या ठिकाणी जे आहे त्याने हल्ले केले. त्याबरोबर हिंदूंचे मंदिरं जे होते त्यांच्यावरही त्यांनी हल्ले केले होते. आणि याच्यामध्ये महाबोधी महाविहाराचं प्रचंड मोठं नुकसान आणि महाबोधी महाविहाराला नष्ट करण्याचं महापाप, क्रूर काम या मुस्लिम आक्रमणकारी बख्तियार खिलजीने केलं होतं. ही सत्य परिस्थिती आहे. त्यावेळेस त्याने बौद्ध भिक्खूंना अशा प्रकारचा मार्ग दिला होता, पर्याय सुचवला होता की तुम्ही एकतर इस्लाम धर्म स्वीकारा आणि तुम्ही जर इस्लाम धर्म जर स्वीकारणार नाही तर तुमचे जे आहे मुंड्या ज्या आहे ते कापून टाकल्या जातील, तुम्हाला जिवे ठार मारलं जाईल
आणि जर तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारला तर तुम्हाला जे आहे तुम्ही त्यातून वाचाल, अशा प्रकारचा पर्याय दिला होता. पण भगवान गौतम बुद्धांच्या धम्माला आणि संघाला शरण गेलेले बौद्ध भिक्खू, बौद्ध अनुयायी, बौद्ध उपासक उपासिका यांनी जे आहे यांनी मृत्यूला कवटाळलं, त्यावेळेस पसंत केलं, बाहेर निघून जाणं पसंत केलं, परंतु त्यांनी जे आहे कोणत्याही प्रकारे इस्लाम धर्म स्वीकारला नाही. त्यानंतर साधारणतः 12व्या शतकापासून 13व्या शतकापासून तर 15व्या 16व्या शतकापर्यंत कुठल्या प्रकारचं रेकॉर्ड आर्काईव्हमध्ये आपल्याला मिळत नाही त्याच्यामध्ये. परंतु याच्यामध्ये सर्वप्रथम बघितलं तर 1726 सालामध्ये जे आहे एक महंत घमेंडीगिरी होते. महंत घमेंडीगिरी जे होते त्यांना शाह आलम द्वितीयने एक 3-4 गावं त्या ठिकाणी बहाल केले गेले होते. आणि हे जे 3-4 गावं बहाल केले त्याच्यामध्ये त्यांचं काही एक मालकी हक्क म्हणून नाही, परंतु त्यांना ते बहाल केले त्या ठिकाणी कसवणुकीसाठी, त्यांच्या ताब्यात देण्यात आले ते गावं. त्यानंतर तेव्हापासून जो आहे कब्जा जो आहे 1726 पासून महंत गिरीकडे जो आहे तो त्याचा कब्जा आला. त्याच्यानंतर आपण पुढे जर गेलो तर 1811 सालामध्ये बुकानन हेमिल्टन म्हणून जे होते सर्वेयर होते ते, तर यांनी त्या ठिकाणचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये जे आहे त्या ठिकाणी महंतांचं अस्तित्व होतं हे त्या सर्वेमध्ये पण आहे. त्या ठिकाणी हिंदू मंदिरं त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी हिंदू चिन्ह होते, त्या ठिकाणी काही महंतांच्या समाध्या वगैरे हे त्या ठिकाणी त्यांनी बघितलं आणि त्या रिपोर्टमध्ये आहे. बुकानन हेमिल्टनच्या या रिपोर्टमध्ये हे विस्तृतपणे दिलेलं आहे आणि तो रिपोर्ट जो आहे तो गव्हर्नमेंटच्या आर्काईव्हमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर आपण पुढे जर आलो त्याच्यामध्ये तर पुढे आल्यानंतर आपल्याला असे कळेल की त्याच्यानंतर अलेक्झांडर कनिंगहॅम आणि त्यांचे सहकारी जे होते J.D. बेगलर. अलेक्झांडर कनिंगहॅम जे आहे यांना जे आहे पुरातत्व खात्याचे जनक म्हटलं जातं. यांनी त्या ठिकाणी महाबोधी महाविहाराच्या ठिकाणी खुदाई करण्याचं काम केलं, उत्खनन करण्याचं काम केलं. सारनाथला त्यांनी उत्खनन करण्याचं काम केलं आणि पहिली ओळख भगवान गौतम बुद्धांची जी आहे पहिली ओळख ती जी आहे ती अलेक्झांडर कनिंगहॅमने जी आहे ते करून दिली. तर ते अलेक्झांडर कनिंगहॅम आणि त्याच्यानंतर J.D. बेगलर आणि तत्कालीन हिंदू महंत या सर्वांनी मिळून जे आहे त्या ठिकाणी महाबोधी महाविहार या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना जे आहे प्रत्यक्ष ज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे, दुःखमुक्तीचा मार्ग मिळालेला आहे, सम्यक संबोधी प्राप्त झाली आहे. जगामध्ये जो असा धम्म नाही असा धम्म जो आहे भगवान बुद्धांचा, या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळ या ठिकाणी जे आहे हे महाबोधी महाविहार बनलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जे आहे प्रचंड मोठं महंतांच्या सहकार्याने त्या ठिकाणी प्रचंड मोठं महाबोधी महाविहार त्या ठिकाणी बांधण्यात आलं. त्यानंतर महत्वाची बाब मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यानंतर झालं असं की 1891 सालामध्ये श्रीलंकेचे एक बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी येतात. त्यांचं नाव आहे अनागरिक धम्मपाल. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणची अवस्था बघतात. त्यांना असं वाटतं हे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात नाही, त्या ठिकाणी जे आहे ते हिंदू महंतांच्या ताब्यात आहे. तर हे जे आहे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी जे आहे त्यासाठी ते संघर्ष करायला सुरुवात करतात. त्याची पार्श्वभूमी जर सांगितली तर ते मूळचे ख्रिश्चन समाजाचे डॉन डेव्हिड हो बरोबर आहे ते. तर त्या ठिकाणी एक संघर्ष उद्भवतो. वस्तुस्थिती अशी त्यावेळेस झालेली होती की ते आल्यानंतर त्या ठिकाणी ते जॅपनीज मूर्ती होती एक भगवान गौतम बुद्धांची, त्याची प्रतिष्ठापना जी आहे ती महाबोधी महाविहारामध्ये ती करण्याचा प्रयत्न करतात हिंदू महंतांच्या संमतीविना. तर हिंदू महंतांच्या संमतीविना ज्यावेळेस ते अशा प्रकारचा प्रयत्न करतात तर त्यावेळेस त्या गोष्टीला जे आहे हिंदू महंत मोठ्या प्रमाणावर विरोध करतात आणि मग त्याच्यातून एक संघर्ष उभा राहतो आणि त्या संघर्षाचं कायदेशीर लढाईमध्ये रूपांतर होतं. आता भरपूर लोकांना माहीत आहे की हिंदू आणि बौद्ध यांच्यामध्ये जे आहे ते भांडण झाल्यामुळं अशा प्रकारचा खटला जो आहे तो न्यायालयात गेला, परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी मूर्ती बसवण्यावरून जे आहे हे भांडण चालू झालं होतं. त्यानंतर आपल्याला मी सांगू इच्छितो की अनागरिक धम्मपाल जे आहे ते बौद्ध
भिक्खू जे होते अनागरिक धम्मपाल जे आहे ते हिंदू महंत त्यावेळचे, त्यांच्यावर खटले भरतात आणि त्यानंतर JMFC कोर्टाकडून जे आहे हिंदू महंतांना शिक्षा कन्फर्म होते. त्यानंतर ते मॅटर पुढे सेशन कोर्टामध्ये जातं, सेशन कोर्टामधून शिक्षा कन्फर्म होते, नंतर हायकोर्टमध्ये कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये हे मॅटर जातं आणि 1895 सालामध्ये माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाचा एक निकाल त्याच्यामध्ये येतो आणि माननीय उच्च न्यायालय त्याच्यामध्ये असं सांगतं की हिंदू आणि बौद्ध यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाहीये. महाबोधी महाविहारामध्ये पूजा करण्यासाठी कोणालाही रोखलं जाऊ शकत नाही, हिंदूंना पण रोखलं जाऊ शकत नाही, बौद्धांना पण रोखलं जाऊ शकत नाही. हा मेहरबान कलकत्ता उच्च न्यायालयाचा निकाल आहे सन 1895चा. पण त्या निकालामध्ये अशा प्रकारे आपल्याला सांगितलं जातं की त्याच्यामध्ये बौद्ध अनुयायी जे आहे त्या केसमध्ये जिंकलेले आहेत, परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये. त्या केसमध्ये जे आहे हिंदू महंतांचं नियंत्रण महाबोधी महाविहारावर त्यांचं कंट्रोल जे आहे ते मेहरबान उच्च न्यायालय कलकत्ता यांनी जे आहे ते मान्य केलेलं आहे. यानंतर आपण पुढे गेलो तर पुढे गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की 1922 सालामध्ये जे अनागरिक धम्मपाल जे आहे त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे पहिले राष्ट्रपती नंतर झाले त्यांना अप्रोच करतात, महात्मा गांधीजींना अप्रोच करतात आणि त्यानंतर 1922 सालामध्ये महाबोधी महाविहाराच्या प्रश्नाबाबत गया जिल्ह्यामध्ये एक मोठं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरतं आणि या अधिवेशनामध्ये जे आहे त्याच्यातून एक कन्क्लुजन जे आहे अशा प्रकारचं तयार होतं की या ठिकाणी हिंदू आणि बौद्ध या दोन्ही समुदायांनी मिळून जे आहे महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन केलं पाहिजे. दोन्ही समुदायाने एकत्र येऊन त्या ठिकाणी व्यवस्थापन चालवलं पाहिजे. या दोन्ही कम्युनिटीमध्ये कोणता भेद नाही अशा प्रकारचा सुझाव जे आहे ते राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची ज्या ठिकाणी गठन झाली होती, 7 समितीची कमिटी होती ती, ते सुझाव देतात. परंतु त्या सुझावाला मान्य कोण करत नाही, त्या सुझावाला हिंदू महंत मान्य करत नाहीत. मग त्या गोष्टीमुळे होतं काय, त्या गोष्टीमुळं हा जो बीटी कायदा जो आहे बोधगया टेम्पल कायदा 1949 हा कायदा जो आहे हा कायदा बिहार सरकार जे आहे ते अस्तित्वात आणतं. आता तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल तुम्हाला की बोधगया टेम्पल ऍक्ट हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी हजारो आंदोलनं यापूर्वी तर झालेलेच आहे, परंतु आता सद्यस्थितीमध्ये 2025 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये 500 पेक्षा जास्त आंदोलनं हजारो बौद्ध अनुयायांचे, हजारो लाखो आंबेडकर अनुयायांनी केलेले आहेत की बोधगया टेम्पल कायदा 1949 हा रद्द करण्यात यावा. परंतु अवेलेबल माहितीनुसार बुद्ध मंदिर व्यवस्थापन समिती जी काय BTMC जो आहे तो न्यायालयात 1949 मध्ये त्याची स्थापना झाली, परंतु तो न्यायालयात अयशस्वी झाला. त्यानंतर 1953 मध्ये राजेंद्र प्रसाद यांच्या मध्यस्थीने काही तडजोड करण्यात आले होते. त्याबद्दलची एक म्हणजे त्या कालखंडामध्ये बाबासाहेब जिवंतही होते, तर त्या दरम्यानची याबाबतचा काय उलगडा आपल्याकडे महत्वाचा मुद्दा असा आहे की हा कायदा 1949 सालामध्ये अस्तित्वात आला, बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापनासाठी. परंतु मी एक गोष्ट ही सांगतो महत्वाचा मुद्दा की या कायद्याला बौद्धांनी विरोध नाही केलेला. या कायद्याला सर्वप्रथम विरोध जो केला तो हिंदू महंतांनी केलेला आहे. तत्कालीन बोधगया मठाचे जे हिंदू महंत होते त्यांनी या कायद्याला विरोध केला. ह्या कायद्याच्या विरोधात जे आहे त्यांनी गया जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये टायटल सूट आणि हायकोर्टमध्ये जे आहे डिक्लेरेशन सूट आणि अन्य प्रकारचे रिट पिटिशन दाखल केले आणि ह्या कायद्याला स्टे मिळवला होता. अशा प्रकारचे जे आता विद्यमान महंत आहेत विवेकानंद गिरी ते छाती ठोकपणे सांगतायत आणि त्याच्यामध्ये ते म्हणतायत ज्यावेळेस हा कायदा स्टे होतो ते झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यावेळेची जी काही स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतलेली जी काही मंडळी होती त्यावेळेस दिग्गज मंडळी होती हे हिंदू महंतांची समजूत काढण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि हिंदू महंतांची समजूत काढण्यासाठी ज्यावेळेस ते जातात त्यावेळेस हिंदू महंतांना त्यांनी सांगितलं की हे या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना एनलाइटमेंट प्राप्त झालेलं आहे. महाबोधी महाविहार जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी आहे भारताची धरोहर आहे ही
आध्यात्मिक धरोहर आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आलं पाहिजे. तर तुम्हाला मी एक बाब सांगतो, हिंदू महंताची समजूत काढली जाते आणि ही गोष्ट कोणाला जनरली माहीत नाही. हिंदू महंत आणि बिहार गव्हर्नमेंट यांच्यामध्ये एक करारनामा होतो, एक आपसमजूत पत्र होतं आणि त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती ठरल्या जातात. आणि त्या अटी आणि शर्तींमध्ये की या ज्या 2 समाध्या आहे या तशाच राहणार, हे जे आमचे हिंदूंचे जे चिन्ह आहेत हे तसेच राहणार. या अटी आणि शर्तींच्या जोरावर जे आहे महाबोधी महाविहारात जे आहे त्याचं नियंत्रण हिंदू महंत बीटीएमसी ला देतात. बीटीएमसी म्हणजे बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी. बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी जी आहे ती एक सरकारी कमिटी आहे आणि हिंदू महंतांचं जे सेंचुरीज टू सेंचुरी जवळपास 400 वर्षापासून चालत आलेला निरंतरच्या निरंतर कब्जा आणि ताबा या कायद्याने काढून घेतलेला आहे. बोधगया टेम्पल कायद्याने हिंदू महंतांचा जो ताबा होता, कब्जा होता महाबोधी महाविहारावर, तो काढून घेतलेला आहे. त्यामुळे या कायद्याला सर्वात पहिला जो विरोध केला तो हिंदू महंतांनी केला होता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे माझ्या बौद्ध अनुयायांनी सुद्धा. आणि त्यानंतर जेव्हा हे ॲग्रीमेंट झालं, नंतर ते महाबोधी महाविहाराचं संपूर्ण मालकी जी आहे, संपूर्ण व्यवस्थापन जे आहे ते बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटीकडे देण्यात आलेलं आहे. आणि 1953 सालानंतर हिंदू महंतांचा त्याच्यावर कोणताही कब्जा नाही. नंबर दुसरी गोष्ट, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर त्यांना जर खरोखर असं वाटलं असतं की हा कायदा जो आहे हा कायदा अन्यायकारक आहे, तर त्यांनी निश्चितपणाने या कायदा त्यांना निष्कासित करण्यासाठी, हा कायदा रद्द करण्यासाठी या महामानवाला काहीही वेळ लागला नसता. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी हयात होते. बाबासाहेबांनी या कायद्याला विरोध केलेला नाही, असं कोणतंही रेकॉर्ड उपलब्ध नाही. ही पण वस्तुस्थिती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी संपूर्ण देशातील त्यांनी बाबासाहेबांनी जे आहे 14 ऑक्टोबर 1956 सालामध्ये 3रं धम्मचक्र फिरवलेलं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बुद्धाचा जो काळ असतो तो 5000 वर्षांचा असतो साधारणतः. आणि अशा प्रकारची जगामध्ये एक धारणा होती की भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 2500 वर्षांनंतर हा भगवान गौतम बुद्धांचा धम्म जो आहे तो परत भारतात जाईल आणि भारतातून परत जगात पसरल. बरोबर 1955 सालामध्ये 2500 वर्ष पूर्ण झाले आणि 1955 सालामध्ये जे आहे ते बाबासाहेब जे आहेत ते म्यानमारला गेले होते. म्यानमारला त्या ठिकाणी 6वं संगायन झालं. 6व्या संगायनामध्ये बाबासाहेबांनी भाग घेतला आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1956 सालामध्ये बाबासाहेबांनी संपूर्ण भारतामधील दलितांना, शोषितांना, उपेक्षितांना, अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि 3रं धम्मचक्र फिरवलेलं आहे. मला हे सांगा की ज्या बाबासाहेबांनी 21 वर्ष अभ्यास करून बौद्ध धम्म जो आहे तो त्यांच्या अनुयायांना दिला, तर बाबासाहेबांनी जर हा कायदा जो आहे जो अन्याय करत जर असता बौद्धांवर, तर हा कायदा रद्द करण्यासाठी बाबासाहेबांना कोणत्याही प्रकारचा वेळ लागला नसता. याच्या पुढची थोडीशी हकीकत मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यानंतर 1991 सालामध्ये 1991 सालामध्ये भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई त्या ठिकाणी येतात. हे जॅपनीज भंते आहेत. त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणची अवस्था बघतात. आता याच्या अगोदरचा एक मुद्दा जो आहे तो मिस झालेला आहे. महाबोधी महाविहार ज्यावेळेस बनलं, म्हणजे बांधून अलेक्झांडर कनिंगहॅम, J.D. बेगलर आणि हिंदू महंत या सर्वांनी जे आहे त्या ठिकाणी बांधलं. त्यानंतर त्या ठिकाणची जी आता विद्यमान बुद्धांची मूर्ती आहे ती मूर्ती जी आहे बोधगया मठातील मूर्ती आहे. ती हिंदू महंतांनी दिलेली मूर्ती आहे आणि हिंदू महंतांच्या पुढाकाराने जे आहे
त्या ठिकाणी महाबोधी महाविहारामध्ये 1891 सालामध्ये त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. ही एक गौरवाची गोष्ट जी आहे, हिंदू बौद्ध ऐक्याचं प्रतीक, सर्वात मोठं प्रतीक हे आहे. त्यांनी त्या ठिकाणी पूजा केलेली आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही हिंदूने त्या ठिकाणी आत्तापर्यंतचा इतिहास आहे, कुठल्याही बौद्धाला त्या ठिकाणी पूजा करण्यापासून थांबवलेलं नाही, त्या ठिकाणी जाण्यापासून थांबवलेलं नाही. अतिशय निर्मळ मनाने, शुद्ध अंतःकरणाने त्यांचं स्वागत केलेलं आहे, देखभाल केलेली आहे. आणि महाबोधी महाविहाराचं खरं संरक्षण करण्याचं काम, हे सत्य आपल्याला स्वीकारलं पाहिजे. खरं संरक्षण करण्याचं काम ज्यावेळेस त्या ठिकाणी कोणीही नव्हतं, 400 वर्षांपासून जे संरक्षण करण्याचं काम जर कोणी केलं आहे, तर त्या ठिकाणच्या हिंदू महंतांनी केलेलं आहे. हे त्रिकालवादी सत्य आहे आणि या सत्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. 1891 सालामध्ये 1991 सालामध्ये भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई त्या ठिकाणी जातात, ते बघतात सर्व. आणि त्यानंतर जे आहे, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात जाण्यासाठी ते त्या ठिकाणी संघर्ष करायला सुरुवात करतात. आणि त्यानंतर 1992 सालामध्ये, 92 का 93 सालामध्ये जे आहे, ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रिट पिटिशन दाखल करतात की महाबोधी महाविहार जे आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यातून काढून, महंतांच्या ताब्यातून काढून जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, यासाठी ते पिटिशन फाईल करतात. आणि त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचे सांगितलेलं आहे त्यांना की भंतेजी, आपण महाबोधी महाविहार जे आहे ते कायदेशीर संघर्षामध्ये अडकवू नका. महाबोधी महाविहार जे आहे, याची सोडवणूक जर तुम्हाला करायची असेल, याचा मध्यम मार्ग काढण्यासाठी तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे दाद मागा, परंतु कायदेशीर संघर्षामध्ये अडकू नका. 97ला ती केस नंतर डिसमिस होते. त्यानंतर लाखो लोकांचे आंदोलन त्याबद्दल होतात. भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई अत्यंत मोठी त्या ठिकाणी चळवळ उभी करतात. कालांतराने जे आहे, कोणत्याही प्रकारची गोष्ट नंतर हातात लागत नाही. मग 2012 सालामध्ये, आता 2012 सालामध्ये भंते आर्य नागार्जुन सुरई ससाईंनी जे आहे ते 380/2012 हे रिट पिटिशन त्याच्यामध्ये दाखल केलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि हे रिट पिटिशन मध्ये जे आहे, त्यांची मागणी काय आहे, आपल्याला मी एक प्रामुख्याने एक मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो की महाबोधी महाविहार बुद्धगयेच्या ठिकाणी एका चौकामध्ये जे आहे, 12 फेब्रुवारी पासून तर 12 मे पर्यंत, बुद्ध पौर्णिमेपर्यंत एक महाआंदोलन बौद्ध भिक्षूंनी केलं. आजही ते चालू आहे, कंटिन्यू. अत्यंत मोठ्या स्वरूपामध्ये ते आंदोलन होतं. त्यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये 2025च तुम्हाला मी सांगतो, अत्यंत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालेले आहे महाबोधी महाविहाराच्या प्रश्नाबाबत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 500 पेक्षा जास्त आंदोलन जे आहेत ते बौद्ध अनुयायांची, आंबेडकरी अनुयायांची झालेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, या सर्वांची जी मागणी आहे, बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करा ही आहे. बौद्ध भिक्खूंची ही मागणी आहे, बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करा ही मागणी आहे. परंतु तुम्हाला हे सांगू इच्छितो, जे भंतेजी मोठ्या मोठ्या भाषणांमध्ये अशा प्रकारे सांगतात की बोधगया टेम्पल ऍक्ट हा रद्द झाला पाहिजे, जे पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशन मध्ये भंते आर्य नागार्जुन सुरई ससाईंच्या बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करावा ही प्रेयरच नाही, ही प्रार्थनाच नाही, फक्त 4 ते 5 सेक्शनला त्याच्यामध्ये चॅलेंज केलेलं आहे. जर खरोखर बोधगया टेम्पल ऍक्ट रद्द करावा अशा प्रकारचे डिमांड आहेत, तर मग ती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये का नाही? नंबर 1. नंबर दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो, याच्यामध्ये 20 इंटरव्हेन्शन याच्यामध्ये आतापर्यंत दाखल करण्यात आलेले आहेत. 20 इंटरव्हेनरच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत, तुम्हाला सांगतो. तिसरा मुद्दा, याच्यामध्ये मी स्वतः याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसमध्ये इंटरव्हिनर आहे. ही केस जी आहे आता 30 ऑक्टोबरला जी आहे ती बोर्डवर आहे. 30 ऑक्टोबरला ह्या केसची हिअरिंग पण आहे. सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं, मला हे सांगायचं आहे महत्वाचा मुद्दा, की 1895 सालाचा कलकत्ता उच्च न्यायालयाचा निकाल आहे की हिंदू महंतांचं महाबोधी महाविहारावर नियंत्रण मान्य करण्यात आलेलं आहे माननीय उच्च न्यायालयाने.
दुसरा मुद्दा, जे.डी. बेगलर, अलेक्झांडर कनिंगहॅमचा रिपोर्ट आहे, जे.डी. बेगलरचा 10 पानाचा, ज्याच्यामध्ये हिंदू महंतांचं जे आहे नियंत्रण आणि त्या ठिकाणचा त्या सर्वेमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा सर्वे झालेला आहे, त्या सर्वेचा रिपोर्ट रेकॉर्डवर आहे. तिसरा मुद्दा, ज्या बुकानन हॅमिल्टनचा रिपोर्ट आहे. चौथा मुद्दा जे आहे, यांच्याकडे जे आहे या कायद्याला स्टे घेतल्याची ऑर्डर आहे. पाचवा मुद्दा जे आहे, 400 वर्षांपासूनचा कब्जा त्यांच्याकडे होता, अशा प्रकारचे ब्रिटिशकालीन रेकॉर्ड पासून तर आतापर्यंतचा रेकॉर्ड हिंदू महंतांकडे आहे. आता एवढं सगळं असताना जर भारतीय कायदा जर बघायला आपण गेलं तर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस टिकू शकेल का? तर याचं उत्तर आहे नाही, नंबर 1. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो, याच्यामध्ये माननीय सुलेखाजी कुंभारे यांनी एक पिटिशन दाखल केलेलं होतं, ते माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 2 जजेसच्या बेंचने जे आहे ते फेटाळलेलं आहे. आणि हे जे पिटिशन जे आहे हे पण माननीय सुप्रीम कोर्टाच्या 2 जजेसच्या समोर आहे, हे सुद्धा पिटिशन. तिसरा मुद्दा याच्यातला तुम्हाला सांगू इच्छितो की या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने माननीय सुलेखा कुंभार यांच्या की बिहार हायकोर्टची रिमेडी उपलब्ध आहे. आर्टिकल 32 खाली आम्ही तुमचं ऐकून घेऊ शकत नाही, तुम्ही बिहार हायकोर्टला जाऊ शकता. आता मला सांगा की याच्यामध्ये जर सुप्रीम कोर्टाने मॅटर फेटाळलं किंवा याच्यामध्ये जर बौद्ध समाज जर केस हरला तर पुढे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळवण्याचे सर्व रस्ते जो आहे, माझा आंबेडकरी समाज, माझा बौद्ध समाज हा स्वतःहून दार बंद करतोय. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की निरंतर ताबा त्यांचा असल्यामुळे जे आहे कायदेशीर कचाट्यामध्ये जर महाबोधी महाविहार जर सापडलं तर ते लिटिगेशन मध्ये जाण्याची शक्यता आहे. जर बोधगया टेम्पल कायदा रद्द झाला तर त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्टचं व्हायलेशन होईल. व्हायलेशन झाल्यानंतर हिंदू समाज जो आहे तो फ्री होईल, बौद्ध समाज फ्री होईल. त्यानंतर जर हिंदू समाजाने, हिंदू महंतांनी जर टायटल सूट दाखल केलं, डिक्लेरेशन सूट दाखल केलं आणि त्यानंतर जर कायदेशीर संघर्ष मध्ये जर महाबोधी महाविहार अडकवलं तर त्याला जबाबदार कोण राहील? त्याच्यामुळं बोधगया मंदिर कायदा 1949 हा कायदा महाबोधी महाविहाराच्या संरक्षणासाठी अत्यंत गरजेचा आणि अत्यावश्यक असलेला कायदा आहे. या कायद्यामुळे वर्षानुवर्षे, सेंचुरीज टू सेंचुरी हिंदू महंतांचा जो मालकी चालत आली होती, ताबा चालत आला होता, कब्जा चालत आला होता, त्या ताब्या कब्जाला जे आहे नेस्ते नाबूद करण्याचं काम या कायद्याने केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्या मुख्य प्रश्नावर येतो. मूळ गोष्ट अशी आहे की काही राजकीय पक्ष जाणून बुजून या प्रकरणाला हवा देण्याचं काम करतायत. काही कट्टरपंथीय विचारधारेचे, काही कम्युनिस्टवादी विचारधारेचे लोक महाबोधी महाविहाराच्या धार्मिक प्रकरणाला जे आहे एक रंग देण्याचं काम करताय आणि ज्यामधून बौद्ध समाज आणि हिंदू समाज जो आहे एकमेकांचा वैरी कसा होईल, एकमेकांचा दुश्मन कसा होईल, यासाठी मोठ्या प्रमाणावर काही असामाजिक तत्व जे आहे मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. एवढी पार्श्वभूमी जी सांगितली, आपण बख्तियारजी खिलजी या मुस्लिम आक्रमणकाराने बौद्ध समाजाचा एवढा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आता आपण उल्लेख केला की तत्कालीन हिंदू समाजाने महाबोधी महाविहाराचं संवर्धन केलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तरीही या सध्याच्या महाबोधी महाविहार आंदोलनातून काही समाजकंटकाद्वारे कुठेतरी हिंदू द्वेष पसरवला जातोय. जर आपण बघायला गेलं तर एकंदरीत हिंदू समाजामध्ये साधारणतः पाहायला गेलं 3 ते 5% हा सवर्ण समाज आहे, परंतु उर्वरित जो सर्व समाज आहे हा बहुजन समाज आहे. तरीही या समाजकंटकाद्वारे जे काही आंदोलनकर्ते जे आहेत, हे आंदोलनकर्ते या आंदोलनातून हिंदू समाजातला बहुजन वर्ग आणि बौद्ध समाज असा वेगळा सेपरेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. याबद्दलची उलगडा आपल्याला काढायचा असेल तर आपण काय सांगू शकाल? मूळ गोष्ट अशी आहे की काही राजकीय पक्ष जाणून बुजून या प्रकरणाला हवा देण्याचं काम करतायत. काही कट्टरपंथीय विचारधारेचे, काही कम्युनिस्टवादी विचारधारेचे लोक महाबोधी महाविहाराच्या धार्मिक प्रकरणाला जे आहे एक रंग देण्याचं काम करताय आणि ज्यामधून
बौद्ध समाज आणि हिंदू समाज जो आहे एकमेकांचा वैरी कसा होईल, एकमेकांचा दुश्मन कसा होईल, यासाठी मोठ्या प्रमाणावर काही असामाजिक तत्व जे आहे मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये जर पाहायला गेलं तर भीम आर्मी किंवा भारत मुक्ती मोर्चा बामसे या सगळ्यातले कार्यकर्ते फार सक्रियपणे उतरल्याचं असं दिसतं. तर तुमचं निरीक्षणामध्ये तसं काय आलेलं आहे का? याच्यामध्ये जे आहे महाबोधी महाविहाराच्या विषयाबाबत अनेक संघटना याच्यामध्ये उतरलेल्या आहेत. परंतु प्रत्येकाचे राजकीय, काही जणांचे राजकीय अजेंडे आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता ह्या मुद्द्याबद्दल बौद्ध समाज आणि आंबेडकरी समाज जो आहे महाराष्ट्रातला किंबहुना संपूर्ण देशामधला, हा अतिसंवेदनशील आहे. आणि हा मुद्दा जो उचलून धरल त्याच्याकडून सहानुभूती लोकांची जाईल, अशा प्रकारची राजकीय लोकांची एक भावना तयार झालेली आहे. स्वतःचं नाव चमकवण्यासाठी, स्वतःचं राजकीय पक्ष जो आहे तो मजबूत करण्यासाठी, काही राजकीय स्वार्थ साधण्यासाठी, तसेच हिंदू विरुद्ध बौद्ध अशा प्रकारचं एक संघर्ष निर्माण करण्यासाठी काही असामाजिक तत्व याच्यामध्ये पुढारलेले आहेत. आणि त्यांना जे यांचं अलबेल जे आहे ते बिलकुलही आवडत नाहीत. ते जाणून बुजून असे या प्रकरणाला हवा देण्याचं काम करतायत. त्याच्यामुळं आपण जर बघितलं, निश्चितपणे मी या गोष्टीचा मताचा सहमत आहे की महाबोधी महाविहार बुद्धगयेतील या ठिकाणी फक्त एकच ताकद आहे, ती म्हणजे भगवान गौतम बुद्धांची. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो, महाबोधी महाविहार हे बौद्धांच्याच ताब्यात मिळालं पाहिजे, या मतावर मी 100% ठाम आहे. परंतु न्यायालयीन लढाईंमधून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळणार नाही, याच्यावर मी ठाम झालेलो आहे अत्यंत अभ्यासाअंती. त्यामुळे न्यायालयीन लढाई करण्यापेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटला अप्रोच करून एक मध्यम मार्ग साधून आणि एक हिंदू बौद्ध एकता साधून, एक मध्यम मार्ग साधून याच्यातून तोडगा काढता येऊ शकतो. आतापर्यंत जे काही झालंय, 4 बौद्ध आहेत, 4 हिंदू आहेत, एक कलेक्टर आहे. 4 बौद्धांना जे स्थान मिळालं बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 मुळे, ते सामंजस्याच्या प्रतीकामुळेच मिळालेलं आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं वैरभाव न ठेवता सामंजस्याने या प्रश्नाला मिटवणं हे अत्यंत गरजेचं आहे, असं मला या ठिकाणी वाटतंय. सर, एकूणच बोधगया महाविहार महाबोधी महाविहाराचा जे आंदोलनाचा विषय जो आहे तो बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाचं राजकारण केलं जात आहे का? म्हणजे सध्याची स्थिती पाहायला गेली तर येत्या 14 ऑगस्टला सर्वपक्षीय रिपब्लिकन नेत्यांचं रामदास आठवले, वर्षा गायकवाड, संजय बनसोडे असे आणि अनेक सत्ताधारी पक्षातील रिपब्लिकन नेत्यांचं संयुक्त आंदोलन आझाद मैदानावर घडलं जाणार आहे. यांनी सध्या बिहारचं राजकीय देखील वादळ सुटलेलं आहे. तर या पार्श्वभूमीवर एकंदरीत सगळीकडे आंदोलनाला हवा सुटलेली आहे, समाजामध्ये तेढ पसरवण्याचं काम दिसलं जात आहे. याबद्दल आपण नेमकं समाजाला कसं जागरूक करू शकतो? मुळात म्हणजे आता माननीय रामदासजी आठवले साहेब जे आहेत, समाजाचे नेते आहेत, ते सरकारमध्येच आहेत. ते आंदोलन करण्याचा त्यांना पूर्णपणे हक्क आहे. समाजाला पूर्णपणे आंदोलन करण्याचा हक्क जो आहे भारतीय राज्यघटनेने दिला आहे. परंतु वस्तुस्थिती जाणून घेणं हे गरजेचं असतं आणि प्रत्येकाचा प्रयत्न हा असला पाहिजे की हिंदू बौद्ध समाज जो आहे हा हिंदू समाजापासून वेगळा असा समाज नाही. निश्चितपणे बौद्धांवर, आंबेडकर अनुयायांवर निश्चितपणे आतापर्यंत हजारो अन्याय अत्याचार झालेले आहेत, हिंदू समाजाकडूनही झालेले आहेत, उच्चवर्णीयांकडून. ही वस्तुस्थिती आहे, नाकारून चालणार नाही. परंतु कुठेतरी या 2 समाजाला एकत्रित आणण्यासाठी मध्यम मार्ग काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे करण्यापेक्षा आंदोलन करायचं, समाजाला जे आहे अजून उत्तेजित करायचं, त्याच्यामधून समाजाचं जे आहे आपल्याकडं लक्ष आकर्षित करून घ्यायचं, अशा प्रकारचा प्रयत्न जे आहे ते मोठ्या प्रमाणावर अनेक नेत्यांकडून पण अशा प्रकारे होतोय. थोडंसं हे काही गोष्टी खेदजनक वाटतात मला. तुम्हाला निश्चितपणाने जे आहे महाबोधी महाविहार पाहिजे बौद्धांच्या ताब्यामध्ये. आपण जे आहात, आपला मी अत्यंत आदर करतो. आपण जे आहात, आपण माननीय केंद्राला पण आपण सांगू शकता
की आपण जे आहात याच्यामधून एक मध्यम मार्ग काढून जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. त्यामुळं जे आहे याच्यातून कुठून तरी मध्यम मार्ग काढणं हे अत्यंत गरजेचं राहील. दुसरा महत्वाचा मुद्दा की जेवढे काही आंदोलनं झालेले आहेत, समाज जो आहे अंतःकरणापासून बौद्ध अनुयायांना, आंबेडकर अनुयायांना, इवन मला सुद्धा असं वाटतं की महाबोधी महाविहार हे फक्त बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. परंतु होतंय काय, काही लोक जे आहेत, काही भंतेजी जे आहेत, त्यांनी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये काय संपूर्ण देशांमध्ये अनेक प्रकारचे जे आहेत मोठ्या मोठ्या सभा ज्या आहेत त्या पार पाडलेल्या आहेत. आणि प्रत्येक याच्यामध्ये काय की पंडे पुजाऱ्यांना त्या ठिकाणावरून घालून टाकायचं, त्या ठिकाणी जाणून बुजून ब्राह्मण द्वेष पसरवायचा, जाणून बुजून हिंदू द्वेष पसरवायचा. मी अत्यंत आदर करतो भंतेजींचा, तो विषयच नाही. प्रश्न असा आहे, आपली मागणी जर महाबोधी महाविहार मुक्त करून आपल्याला ताब्यात मिळायची आहे ना, तर बाकीच्या काही गोष्टी बोलून काही अर्थ नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाबोधी महाविहारावर कुठल्याही ब्राह्मणाचं कंट्रोल नाही, नंबर 1. नंबर दुसरी गोष्ट, 9 सदस्य जे असतात त्या 9 सदस्यांपैकी आता सध्या विद्यमान 7च सदस्य आहेत. 4 बौद्ध सदस्य आहे, एक जे आहे एक त्याच्यामध्ये हिंदू ओबीसी सदस्य आहे आणि एक जे आहे एससी सदस्य आहे आणि 7वे कलेक्टर. म्हणजे महंत सुद्धा आता त्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये नाही. मग जाणून बुजून हा मोठ्या प्रमाणावर अपप्रचार का केला जात आहे? दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो, काही अदृश्य शक्ती ज्या आहेत ह्या जाणून बुजून राजकीय अजेंडे तर वेगळे असतील, परंतु हिंदू आणि बौद्ध अशा प्रकारचा एक प्रचंड मोठा संघर्ष कसा निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, हे 2 समाज जे आहे एकमेकाच्या समोर ठाकून उभे कसे राहतील, दोघांमध्ये कायमस्वरूपी वैर वैमनस्य कसं निर्माण होईल, यासाठी काही कम्युनिस्टवादी विचारसरणी मोठ्या प्रमाणावर पुढे येताना आपल्याला दिसून येतील. यांना आयडेंटिफाईड करणं गरजेचं आहे आणि यांना आयडेंटिफाय करून वेळीच यांना कायदेशीररित्या यांना थांबवणं ही काळाची गरज बनली आहे असं मला वाटतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जसं तुम्ही आता सांगितलं की तथागत भगवान बुद्धांची ख्याती विश्वव्यापी आहे, बरोबर आहे. पूर्ण जगाचे. युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे महाबोधी महाविहार. बिहारमध्ये या आंदोलनाची ठिणगी तथागत भगवान गौतम बुद्धांना हे बिहारचे भूमिपुत्र म्हणून समाजामध्ये सांगितलं जात आहे आणि त्यांना विश्वव्यापी असं स्वरूप असताना सुद्धा त्यांना भूमिपुत्र ठरवलं जात आहे. आणि आम्ही सारे मैदानात भूमिपुत्राच्या सन्मानात ही घोषणा स्थानिक कुशवाह यादव आणि ओबीसी समाजासाठी भडकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, असा कुठेतरी या आंदोलना मागचा उद्देश दिसून येतो. याबद्दल तुम्ही आता एक्सप्लेन केलंच आहे यावर, परंतु समाजाला जे तथागत भगवान गौतम बुद्धाचं विश्वव्यापी जे रूप आहे हे कुठंतरी स्थानिक लोकांमार्फत कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. असं काय आहे की भगवान गौतम बुद्ध जे आहेत ते वैश्विक आहेत आणि त्यांचा जो धम्म जो आहे तो विज्ञाननिष्ठ आहे, तो तर्कसंगत आहे, युक्तिसंगत आहे, बुद्धिसंगत आहे, जो माणसामध्ये भेद करणारा नाही, जो समानतेच्या तत्वावर आहे, जो बंधुतेच्या तत्वावर आहे, जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे. असे विश्वव्यापी भगवान गौतम बुद्धांना कुठल्या एका राज्यापुरतं सीमित करणं ही अत्यंत चुकीची बाब आहे. दुसरा एक मुद्दा की महाबोधी महाविहाराचा प्रश्न राजकारणासाठी त्याचा उपयोग करून घेणं हीच मुळात जी बाब जी आहे, याला मी स्वतः पाप समजतो या गोष्टीला. अशा प्रकारचा मुळीच होता कामा नये. होतंय काय की अनेक प्रकारचे उद्देश याच्यामध्ये आहेत. काहींचे राजकीय अजेंडे आहेत, काहींना जे आहे याच्यामध्ये समाज जो आहे समाजामध्ये वितुष्ट निर्माण करायचा आहे. समाज जे आहेत एकमेकांवर जे आहे कसे एकमेकांच्या विरुद्ध हिंस्र होतील, एकमेकांच्या विरुद्ध कायमस्वरूपी कसे उभे राहतील, यासाठी काही जणांचे जे आहे मानसिकता याच्या पाठीमागे दडलेली आहे. आपल्याला एक गोष्ट, एक मुद्दा हा प्रकर्षाने लक्षात घेणं गरजेचं आहे की निवडणुकीच्या धर्तीवर हे राजकारण चालूच आहे, पण त्याबरोबर आपण जर आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो मी की जे लीड करणारे आहेत ते सांगताय काय की बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करा. हा कायदा महाबोधी महाविहाराचं रक्षण करणारा कायदा आहे. मग बाबासाहेबांनी पण विरोध केला, ज्याला बाबासाहेबांनी पण विरोध केलेला नाहीये,
मग प्रश्न असा आहे की तुम्ही बौद्धांतर्फे बोलताय की तुम्ही हिंदू महंतांतर्फे बोलताय, हा प्रश्न माझ्या समोर येतोय. दुसरा मुद्दा जो आहे, आता जी केस आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्या केसमध्ये भंते आर्य, नागार्जुन सुरई ससाई जे आहेत त्यांनी हिंदू महंतांना पार्टी केलेलं नाही. आणि तुम्हाला एक कमालीची गोष्ट मी सांगू इच्छितो की खरोखर जर बोधगया मंदिर कायदा 1949 जर रद्द होणार आहे काय, आणि जर त्यांचं नुकसान होणार आहे, तर मग त्यांनी सुमोटो ॲपिरन्स मेहरबान सुप्रीम कोर्टामध्ये दिला नसता का? स्वतःहून हिंदू महंत सुप्रीम कोर्टामध्ये हजर झाले असते. म्हणजे कुठेतरी आपल्या प्रेयर जे आहेत त्या हिंदू महंतांना सपोर्ट करतात. हे लक्षात बौद्ध अनुयायांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की बोधगया मंदिर कायदा 1949 हा रद्द झाल्यावर आपला फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे? कमीत कमी 5 मिनिटं बसून याच्यावर विचार तर करा कमीत कमी काय होणार आहे. आणि जर नुकसान होणार असेल तर मग प्रत्येक भाषणामध्ये असं सांगितलं जातंय की हा कायदा जो आहे रद्द करायचा आहे आपल्याला. मग महाबोधी महाविहार जे आहे, ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाली, ते काय हिंदू महंतांच्या घशात घालायचं आहे का? अशा प्रकारचा मी थेट आरोप करतो. मग तो कायदा रद्द कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्ही असं म्हणा, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला धारेवर धरा, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला अप्रोच करा. अनेक मोदीजींनी पण तुम्हाला सांगतो, आता लेटेस्ट एक न्यूज तुम्हाला सांगतो, आता काही दिवसांची, करोडो रुपये देऊन जे आहे, ज्या ठिकाणी सिंगापूरमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या अवशेषांची अस्थींचा लिलाव होणार होता, तो लिलाव भारत सरकारने थांबवला का नाही? तो लिलाव थांबवून त्या ठिकाणी करोडो रुपये देऊन ते जे आहे त्या अस्थी भारतामध्ये आणल्या सन्मानपूर्वक. प्रश्न, ही भारतभूमी आहे, बुद्धभूमी आहे भारतभूमी. त्याच्यामुळे सरकारला सर्व काही गोष्टी कळतात. तुम्ही सरकारला अप्रोच करा, आपण सर्व सरकारला अप्रोच करू, यातून मध्यम मार्ग साधू, हिंदू महंतांना विश्वासात घेऊ, हिंदू समाजाला विश्वासात घेऊ आणि मध्यम मार्ग साधून याच्यामधून बॅलन्स करून आपण पुढे जाऊया. परंतु जाणून बुजून समाजाची दिशाभूल करणं हे फार मोठं चुकीची गोष्ट आहे. आणि जर भविष्य काळामध्ये जर महाबोधी महाविहार जर लिटिगेशन मध्ये जर आलं, तर मग जे हे सगळं करणारे आहे यांना निश्चितपणे जबाबदार धरलं जावं. अशा प्रकारचं मी संपूर्ण समाजाला आवाहन करतो या ठिकाणी. या आंदोलनामध्ये आपल्याला माहित आहे की जसं आपण पाहतोय वर्तमानाच्या स्थितीमध्ये भारताबाहेरील सर्व बौद्ध प्रधान देश हे आजही मुस्लिमांच्या विरोधात उभे राहताना दिसतात. म्यानमारमध्ये झालं किंवा इतर अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मुस्लिमांकडून बौद्ध समाजावर हल्ला झालेला आहे, त्या वेळीपासून तिकडचा बौद्ध समाज हा मुस्लिमांविरोधामध्ये उभं राहिलेला आहे. परंतु भारतामध्ये चित्र कुठेतरी असं दिसतंय की हिंदू आणि बौद्ध या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी मुस्लिम समाज तिकडे येतो, बौद्ध समाजामध्ये जय भीम जय भीम अशी घोषणा देत सामील होतोय. तर याबद्दल आपण समाजाला म्हणजे आता पाहायला गेलं तर अनेक इस्लामिक देशांकडून पण सुद्धा या आंदोलनासाठी प्रक्षोभक व्हिडिओ वगैरे बनवून समाजामध्ये पाठवले जाण्याचा किंवा असा अनेक खेळ काय चालू आहे. याबद्दल समाजाला जर जागृत करायचं झालं तर आपण काय सांगू शकतो? आपल्याला मी एक सांगू इच्छितो, आजपर्यंत इतिहास तुम्हाला सांगतो, इव्हन बाबासाहेबांनी पण सांगितलेलं आहे की मुस्लिम समाज जो आहे त्यांच्या मदतीसाठी दलितांचं जे आहे ती मदत घेईल, परंतु बदल्यामध्ये दलितांच्या मदतीला तो धावणार नाही. आतापर्यंतचा तुम्ही जर इतिहास बघितला, मी कुठल्याही समाजाला नगभर सुद्धा दुखवत नाही, सत्य परिस्थिती मांडली पाहिजे, मी ते मांडतो. तर ज्या ज्या वेळेस गावागावांमध्ये गावगाड्यांमध्ये दलितांवर अन्याय अत्याचार झाले, ॲट्रॉसिटीज झालेल्या आहेत, तर मुस्लिम समाजाने दलित समाजाला कधीही मदत केली नाही, त्यांच्या समर्थनार्थ कधीही उतरलेलं नाही. मला हे सांगताना अत्यंत दुःख होते आणि वेदना होती. तुम्हाला सांगतो की 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मुस्लिम बांधव त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत नाहीत. मला 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करताना इतकं दुःख उदाहरण असू शकतात.
परंतु मुस्लिम बांधव दिसत नाहीत. दुःख होतं मला या गोष्टीचं. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करताना मला ते दिसत नाहीत. दलितांवर ज्या वेळेस अन्याय अत्याचार होतात त्यावेळेस दिसत नाहीत. प्रश्न असा आहे की यातून एक दिसतंय तुमच्या भावना एका विशिष्ट हिंदू समाजाकडून दुखलेला आहे. तुमच्या मनात समजा त्यांच्याबद्दल राग आहे, म्हणून मग तुम्हाला एक आधार पाहिजे, म्हणून बौद्धांना तुम्ही तुमच्याकडे तुमच्या कामापुरतं मतलबासाठी वळवणार. तर ही गोष्ट जी आहे बौद्ध समाजाने जागृत राहिलं पाहिजे. बौद्ध समाज हा त्याच्या हक्क अधिकारांप्रती पूर्णपणे जागरूक आहे. तो सक्षम आहे, तो खंबीर आहे, तो मजबूत आहे. त्याला अन्य कोणाच्याही मदतीची काही गरज नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की यामधून जे आहे अनेक प्रकारच्या अशा प्रकारचे कार्यक्रम झालेले. नागपूरला पण एक जे आहे एक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी काही मुस्लिम धर्मगुरूंकडून. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी अनेक प्रकारे त्यांचे पण दाखले दिले की तुमचं महाबोधी महाविहार तुमच्या ताब्यातून हे काढून घेताय, आम्ही तुमच्या बरोबर आहे. प्रश्न असा आहे, काही गोष्टींमुळे समजा ते दुखावलेले असतील आणि त्यांना ते राग असेल आणि बौद्धांना जर ते हाताशी धरत असतील तर माझ्या बौद्ध अनुयायांना आणि आंबेडकर अनुयायांना नम्रपूर्वक काळजापासून माझी नम्र विनंती आहे की या गोष्टीच्या नादी लागू नका, या गोष्टीच्या मागे जाऊ नका. जात नाहीच, पण इतकं दुःख कोणी जात असेल तर तेही जाऊ नका बिलकुल. दुसरी गोष्ट, आपल्याला महाबोधी महाविहार आपल्याला मिळवायचं आहे, परंतु ते कसं मिळालं पाहिजे यासाठी योग्य मार्गाची निवड आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. चुकीचा मार्गाचा अवलंब आपल्यासाठी हा चुकीचा आणि धोकादायक ठरू शकतो. याचं आपण चिंतन मनन आणि आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. एक महत्वाचं पार्श्वभूमी जशी आपण सगळे आता एकंदरीत चर्चेमध्ये आणली, तर काँग्रेसने गेले 70 वर्षामध्ये महाबोधी महाविहाराबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा समाजाकडून सुद्धा एवढी मोठी शक्ती कधी पाहायला मिळाली नाही ज्यावेळी काँग्रेस सरकार शासनामध्ये होतं. परंतु आता भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्या 10 वर्षापासून देशामध्ये सक्रिय आहे. पण या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये समाजाकडून एवढी मोठी ताकद कधी पाहायला मिळाली नव्हती किंवा काँग्रेसने कधी या विषयावर हवा तसा समाजाला न्याय दिलेला नाही. आणि आता 10 वर्षामध्ये या आंदोलनाला स्वरूप कुठेतरी वेगळं मिळालेलं आहे. आणि कुठेतरी जसं तुम्ही सांगताय की बौद्ध समाजाने मध्य मार्ग स्वीकारावा, परंतु समाजाने मी अकराळस्तेपणा किंवा वेगळा मार्ग निवडून आंदोलनाकडे वळतोय. तर एकंदरीत ही दोन्ही पार्श्वभूमी पाहताना आपण काय सांगतो? सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो मी की बौद्ध समाज जे आहे, बौद्ध समाजाने जे आहे यामध्ये अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि निश्चित चिंतन मनन पण केलं पाहिजे. मी कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही, पण एक मी निश्चित ठरवलेलं आहे की जे काही नगभर मला माझ्या समाजासाठी काम करता येईल तेवढं मी करण्याचा निश्चितपणे मी मरेपर्यंत प्रयत्न करत राहणार. आतापर्यंत आपण पार्श्वभूमी बघितली तर काँग्रेसनी पण जे आहे ते या प्रश्नाला कधी वाचा फोडलेली नव्हती. हे लक्षात घेणं आपण गरजेचं आहे. तर विशिष्ट पक्षावरच आपण टीका काय करायची? बरं ठीक आहे, यांच्यावर टीका नाही केली पाहिजे असं म्हणत नाही, पण त्यांच्यावर पण करा. एका विशिष्ट पक्षालाच टार्गेट करायचं, एका विशिष्ट पक्षाच्याच मागे हात धुवून लागायचं किंवा विशिष्ट विचारसरणीच्याच मागे हात धुवून लागायची काही गरज नाही. एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला न्याय कोण देत आहे. आपल्याला न्याय जो देत असेल त्याच्या पाठीमागं जाणं आपल्याला गरजेचं आहे. आपण जर मुख्य प्रवाहामध्ये जात असेल, मुख्य प्रवाहामध्ये जाऊन जर आपल्याला न्याय मिळत असेल तर आपण निश्चित तशा प्रकारचा विचार करणं ही अत्यंत काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी म्हणायचंय. सर, आपण एकंदरीत या आंदोलनाच्या जी काही वर्तमान स्थिती आहे यामध्ये भंते प्रज्ञाशील नागपूरचे, भंते विनायाचार्य उत्तर प्रदेशाचे, भंते आकाश लामा दिल्लीचे हे चळवळीचे नेते बनण्याचा कुठेतरी स्वयंघोषित नेते बनण्याचा प्रयत्न करत आहेत. यांचं मूळ काम म्हणजे जसं पाहता की बौद्ध भंतांचं मूळ काम आहे समाजाला दिशा, प्रेरणा आणि योग्य दिशेला नेण्याचं यांचं काम असतं. संपूर्ण बौद्ध समाज आणि भिक्खू संघ ह्या अशा भंतेंवर विश्वास ठेवू शकतो एकंदरीत? भंते प्रज्ञाशील जे आहेत तर ते 6 वर्ष BTMC ह्या कमिटीवर होते, बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी.
त्यावेळेस महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं असं त्यांना वाटलं नाही. भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई जे होते ते मायनॉरिटी कमिशनचे मेंबर होते. त्यावेळेस त्यांनी तसं काही केलं नाही. भंते आकाश लामा आणि भंते विनाचार्य जे आहेत हे भिक्खू नाहीत. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, उपासक आहेत. प्रश्न असा आहे की या दोघांनी पण जे आहे ते संपूर्ण भारतामध्ये बौद्ध अनुयायी आणि आंबेडकर अनुयायांना अनेक सभा या दोघांनी घेतलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घेतल्या. धम्मध्वज यात्रा निघाली, त्यानंतर मशाल यात्रा निघाली, त्यानंतर अनेक प्रकारच्या यात्रा निघाल्या. तर त्याच्यातून समाजाचं जनजागृती करण्याचं काम केलं, समाजाला प्रबोधित करण्याचं काम केलं, ठीक आहे. परंतु याच्यामध्ये या दोघांचे आपण जर भाषणं जर ऐकले तर परत तोच विषय येईल की ज्याने हिंदू महानतांचा फायदा होतोय, ज्याने महाबोधी महाविहार लिटिगेशन मध्ये जात, हे दोन जण जे आहेत हे समाजाला कुठंतरी भ्रमित करताय असा माझा थेट आरोप आहे. प्रश्न असा आहे, त्यांनी चिवर घातलेला आहे आणि मी संघभेदाचं पाप घेत नाही, पण मी अंतकरणापासून विनम्रपणे, चिवर असल्यामुळे मी अंतकरणापासून नतमस्तक होतो त्यांनी चिवर घातल्यामुळे त्यांना. परंतु त्यांची जी भूमिका जी आहे ती अत्यंत चुकीची भूमिका आहे असं मला वाटतं. हा, ते म्हणताय महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळायला पाहिजे, 100% ती भूमिका बरोबर आहे. परंतु त्याच्यामध्ये जे बाकीचे जे अपप्रचार करतायत की हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, हे जे पंडित पुरोहित जे आहे हे आतापर्यंत त्याच्यावर बसलेलं आहे, त्या ठिकाणी जे दान येतं ते दान जे आहे त्याचं ते हडप केलं जातं, त्यानंतर अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप आणि एका विशिष्ट धर्माच्या विरुद्ध जे बोललं जातंय वारंवार, कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि समाजानेही त्याचं चिंतन मनन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि या दोन जणांची प्रमुख मागणी तीच आहे, बोधगया मंदिर कायदे 1949 रद्द करा आणि महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात द्या. मला हे सांगा की बोधगया मंदिर कायदे 1949 झाल्यावर महाबोधी महाविहार कसं काही बौद्धांच्या ताब्यात येईल? हा एकच माझा प्रश्न आहे. येऊच शकत नाही. लिटिगेशन मध्ये जाण्याची शक्यता आहे. म्हणून प्रेयर ही पाहिजे, म्हणणं हे पाहिजे की बोधगया मंदिर कायदा समजा आहे तर याच्यामध्ये दुरुस्ती करा, अमेंडमेंट करा, त्याच्यामध्ये बौद्ध अनुयायी टाका त्याच्यामध्ये, ह्या प्रेयर पाहिजे. पण तो कायदाच रद्द करा, हे कुठंतरी फार चुकीची दिशाभूल करण्याचं ते काम करताय आणि समाजाने त्याला बळी पडू नये असं माझं अंतकरणापासून समाजाला नम्रपूर्वक नतमस्तक होऊन माझं आवाहन आहे. सर, आपण बीटीएमसी राईट, बौद्धगया मॅनेजमेंट कमिटीने आजपर्यंत बौद्ध समाजासाठी काही ठोस कार्य केलं आहे का? की हे व्यवस्थापन धर्मांतरित किंवा हिंदू प्रभावाखाली आहे, याबद्दलची माहिती आपण काय सांगू? बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी जी आहे, वस्तुस्थितीमध्ये त्यांनी भिक्षू निवासस्थान जे आहे, भिक्षूंसाठी निवासस्थानाची व्यवस्था करणं गरजेचं होतं, ती त्यांनी केलेली नाही. हॉस्पिटल काढणं गरजेचं होतं, ते त्यांनी केलेलं नाही. शाळा कॉलेजेस करणं गरजेचं होतं, ते त्यांनी केलेलं नाही. अफाट दान जे आहेत, महाबोधी महाविहाराला संपूर्ण जगामधून अफाट दान येतं, परंतु मी हे बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटीचं पाप समजतो की त्यांनी जे कामं करायला पाहिजे ते केलेलं नाही. ती सरकारी कमिटी आहे, परंतु त्यांनी केलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि हेच सत्य आहे. आणि या म्हणजे जसं आता तुम्ही सांगितले की फार मोठं दान येतं, या निधीचं व्यवस्थापन पारदर्शक आहे का, किंवा या निधीचा कुठेतरी वापर सदुपयोग होतोय का समाजासाठी? आणि जे काय आरोप होतात आजपर्यंत, जे काय तुम्ही जसं सांगितलं, हे आरोप कितपत खरे, याबाबत समाजाला उलगडा मिळेल असं काही सांगू शकाल का? अनेक प्रकारच्या आंदोलनांमध्ये काही प्रश्न मी प्रामुख्याने बघितले, काही भाषणांमध्ये काही गोष्टी मला आढळल्या की 150 कोटी दररोज दान येतं महाबोधी महाविहाराला वगैरे. हे सफेद खोटं आहे. दुसरी गोष्ट, महाबोधी महाविहाराचं दान जे आहे हिंदू महंत लुटतात किंवा त्या ठिकाणी जे आहे ब्राह्मण पंडे पुजारी असं बोलून हे लुटून घेऊन जातात, असं काही नाही. हे पूर्ण असत्य बाबी आहेत. या वस्तुस्थितीमध्ये ही बॉडी जी आहे बोधगया मंदिर कायद्याने एस्टॅब्लिश केलेली बॉडी आहे, बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी. आणि ह्या दानाच्या 1 ना 1 रुपया जो आहे त्याचं ऑडिट होत असतं.
कलेक्टरच्या निगराणीखाली जे आहे व्हिडिओ शूटिंगमध्ये ते पैसे मोजले जातात आणि अत्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते पैसे जे आहे ते सरकारी खजिन्यामध्ये जमा होत असतात. त्यामुळं हे धादांत खोटं आहे. ही गोष्ट म्हणा त्या ठिकाणी कोणी आलेले आहेत, मग त्या ठिकाणी कोणी बाहेर अप्रोच केलं, कोणाकडून काही पैसे घेतलं, चेरीवेरी ते कुठेही चालू आहे. परंतु ते जे दान येतंय, ते दान कोणी लुटून घेऊन जातं किंवा कोण काय करतं हे पूर्ण खोटी बाब आहे. याला काही आधार नाहीये. हे पूर्णपणे बिनबुडाचा हा आरोप आहे. असं करणं चुकीचं आहे. खोटा गैरसमज पसरवणं. हिंदू समाजाला राम मंदिर सर्वोच्च न्यायालयाने मिळवून दिले, तर मग महाबोधी महाविहार बौद्धांना दिले जाऊ शकत नाही का? म्हणजे समन्वय साधला पाहिजे, तर यासाठी कोणता मार्ग समाजाने स्वीकारला पाहिजे? सर्वोच्च तर 166 वर्ष जे आहे राम मंदिराचा संघर्ष जर आपण बघितला तर हा 166 वर्षांचा संघर्ष आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की महाबोधी महाविहार या ठिकाणी हे त्रिकालवादी सत्य आहे. तिथं फक्त भगवान गौतम बुद्धांची ताकद आहे. ते भगवान गौतम बुद्धांचंच आहे. ते कुठलंही 1895 सालचा कलकत्ता उच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्या निकालात उच्च न्यायालय असं म्हणतंय की हे हिंदू मंदिरामध्ये परावर्तित कधीच झालं नव्हतं. हे बुद्ध स्तूपच आहे, महाबोधी महाविहारच आहे. प्रश्न असा आहे की हिंदू त्या ठिकाणी राम मंदिराची केस जी लागली 166 वर्ष न्यायालयीन संघर्ष आहे त्याला. मग आपल्याला ते महाबोधी महाविहार न्यायालयीन संघर्षामध्ये अडकवायचं आहे का? दुसरा महत्वाचा मुद्दा आणि स्पष्टपणे प्रॅक्टिकली मुद्दा मी सांगतो. मी असं म्हणत नाही की ज्युडिशियरी जी आहे ती पार्शालिटी करते, असं बिलकुल म्हणणार नाही मी. प्रश्न असा सांगा की हिंदू लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या किती आहे याचा विचार जे आहे तो बौद्ध समाजाने करणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये महाबोधी महाविहार कायदेशीर संघर्षामध्ये अडकवणं ही आपली चूकच राहिलं. त्याचं कारण त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत, यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत. दुसरा मुद्दा जे आहे, आता सध्या एक पिटिशन डिसमिस केलेलं आहे. हे 20 इंटरव्हेन्शन जे फाईल केलेले आहेत त्या 20 जणांच्या वेगळ्या वेगळ्या प्रेयर आहेत. तुम्हाला तुमच्या लक्षात घ्या. काही जण म्हणतात की पूर्ण ऍक्टच उडवून टाका. बनते नागार्जुन सुरई ससाईंनी फक्त 4 ते 5 सेक्शनला जे आहे चॅलेंज केलेलं आहे. त्यांच्या वकिलांचा एक व्हिडिओ मी आता बघितला की ते म्हणतात की आम्ही अमेंडमेंट ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये अजून दाखल करणार आहे, संपूर्ण ऍक्ट जो आहे तो चॅलेंज करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रश्न कोणाला या 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 आंदोलनाच्या रूपानं जे आहे फेमस व्हायचं आहे, कोणाला आपली राजकीय कारकीर्द चमकवायची आहे, कोणाला जे आहे एक ऐतिहासिक उदाहरण इतिहासामधलं एक दाखवायचं आहे की मी किती मोठं कार्य केलं. प्रश्न असा आहे की तुमच्या अशा प्रकारच्या चुकांमुळं समाजाचं नुकसान तर होतंयच, पण महापवित्र जी जगामध्ये पवित्र आहे महावास्तू महाबोधी महाविहार त्याला लिटिगेशन मध्ये टाकण्यासाठी तुम्ही भाग पाडताय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं न्यायालयीन संघर्ष जो आहे हा न्यायालयीन संघर्ष निश्चितच हा अधोगतीकडे घेऊन जाणार असेल. याच्यामध्ये मध्यम मार्गानेच याची गुंतागुंत सोडवली जाऊ शकते. आणि दुसरा मुद्दा महाबोधी महाविहार हे जरी 4 हिंदू त्याच्यामध्ये असेल पण प्रश्न हिंदू महंतांच्या ताब्यात नाहीये, ताब्यात सरकारच्या ताब्यात आहे ते. आणि जरी द्यायचं असेल तरी बौद्धांच्या कोणाच्या ताब्यात द्यायचं ते? मग ऑल इंडिया भिक्खू संघाच्या ताब्यात द्यायचं की आदरणीय आंबेडकरी घराण्याकडे द्यायचं की बाकीच्या आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाकडे द्यायचं की कोणाकडे द्यायचं नेमकी? जरी द्यायचं एकंदरीत लोकांनी याबाबत काही चिंतन केलं की जसे त्यांनी हे प्रकरण सध्या तरी कोर्टामध्ये आणि आपण सांगतात की या न्यायालयीन प्रक्रियेमधलं पुढची दिशा ही अंधारामध्ये आहे. बरोबर आहे. बौद्ध समाजाकडून सध्या आंदोलनाचे जे काही प्रकार वगैरे सुरू आहेत, आता तुम्ही सांगता की जसं काही नेमकं हे वास्तू कोणाच्या ताब्यात दिली पाहिजे याबाबतचं काही चिंतन आजपर्यंत समाजाने केलंय का? महाबोधी महाविहार, मी एक बौद्ध उपासक आहे आणि मला अंतःकरणापासून असं वाटतं की महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. प्रश्न असा आहे, परंतु याबाबत तुम्हाला एक उदाहरण मी तुम्हाला देतो. भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस त्यांच्या अस्थींवरून वाद झाले होते की कुणाला द्यायचे, हे लक्षात घ्या. प्रश्न असा आहे की जरी त्याच्यातून हिंदू काढून टाकले आणि बौद्धांच्या ताब्यात 100% नियंत्रण दिलं,
बौद्धाच्या ताब्यात नियंत्रण देणं म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की ती कमिटी जी आहे ती कमिटी रद्दबदल करणं, सरकारी कमिटीत बौद्धाच्या ताब्यात देणं. प्रश्न पण हे शक्य आहे का? तर ते शक्य नाही. तशा प्रकारचं अमेंडमेंट करता येऊ शकते, पण जरी दिलं समजा गव्हर्नमेंटने मध्यस्थी करून जे आहे तर दिलं, गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट यांना पॉवर्स आहेत आणि त्यांनी जर केलं तर निश्चितपणे मिळू शकतं, या मताचा मी आहे. पण जर दिलं तर यांच्यामध्ये वाद लागण्याची मोठी शक्यता राहील की नेमकी द्यायचं कोणाच्या ताब्यामध्ये, हे मात्र निश्चित आहे याच्यामध्ये. सर, एकंदरीत आता आपण सगळ्याच गोष्टीचा उलगडा केलाय. महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्ध समुदायाला दिल्याने हिंदू आणि बौद्ध समन्वय वाढेल का, की आंदोलक नवीन विषय सुरू करतील पुन्हा? महाबोधी महाविहार हे स्थळ जे आहे, हे जे पवित्र ठिकाण जे आहे, ते हिंदू मंदिर म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध नाही. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जागतिक बौद्ध धम्म केंद्र, बौद्ध धम्माचं धार्मिक स्थळ म्हणून जे आहे हे प्रसिद्ध आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जे आहे की आपण बघितलं असेल की सुरुवातीला यांचं पूर्ण नियंत्रण होतं हिंदू महंतांचं, परंतु या कायद्यामुळे हिंदू महंतांचं नियंत्रण गेलंच ना त्याच्यामधून. 4 हिंदू त्याच्यामध्ये राहिलेले आहेत. आता सध्या BTMC वर किती हिंदू महंत सुद्धा नाही, त्याच्यामध्ये 7च लोक आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आता सुद्धा मी म्हणत नाही पूर्ण, परंतु 50% नियंत्रण तर बौद्धांचं तर 100% आहेच याच्यामध्ये, 100% आहे. त्या ठिकाणी कुठल्याही हिंदूला किंवा बौद्धाला जाण्यापासून जे आहे कुठल्याही प्रकारचं कोणी प्रोहिबिट करत नाही किंवा प्रिव्हेंट करत नाही, जाण्यापासून रोकत नाही कोणी त्या ठिकाणी. प्रश्न असा आहे की साधर्म्य साधणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामधून बौद्ध अन्वयांच्या जरी ताब्यात दिलं तरी हिंदू समाजाच्या भावना याच्यातून दुखणार नाही असं मला वाटतंय. परंतु हिंदू आणि बौद्ध हा समाज जो आहे हा एकसंधच आहे, परंतु तो अजून एकसंध झाला पाहिजे. या 2 समाजामधली जी काही समजा काही विचारसरणीने दरी निर्माण केली असेल ती दरी ही नष्ट झाली पाहिजे आणि हा समाज एकसंध होऊन जे आहे एकत्र येऊन यांनी मध्यम मार्गाने या विषयावरती तोडगा काढणं गव्हर्नमेंटच्या मध्यस्थीनं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय. सर, बोधगया सत्य आणि विपर्यास हे पुस्तक आपण लिहिलेलं आहे. यामधून तुमची नेमकी प्रेरणा काय होते आणि या पुस्तकामधले तथ्य नेमकं तुम्ही कोणत्या आधारे मांडले आणि हे पुस्तक समाजाने का वाचलं पाहिजे या मागची माहिती आम्हाला सांगा. मी 2025 सालामध्ये जे आहे सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये बोधगयाला गेलो होतो आणि सगळीकडं हे आंदोलन बघितलं. मी एक सामान्य विपश्यना साधक आहे, तर हे आंदोलन वगैरे मी बघितलं. महाबोधी महाविहाराबद्दल तर भरपूर दररोज काही भाषणं ऐकणे, युट्यूबला व्हिडिओज बघणे वगैरे चालू होतं माझं. नंतर ज्यावेळेस मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी मी गेलो, म्हटलं मी ठरवलं की नेमकी वस्तुस्थिती काय याचा छडा आपण लावला पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेस मी तिथं गेलो बुद्धगयेला गेल्यानंतर सर्व काही गोष्टी मी त्या ठिकाणी बघितल्या. आतमध्ये महाबोधी महाविहारामध्ये गेलो, भगवान गौतम बुद्धांना जे आहे पंचांग प्रणाम करून दर्शन घेतलं. पाठीमागे जाऊन बोधी वृक्षाचं जे आहे दर्शन घेतलं. नंतर पुढे एंट्रन्स गेटला जेव्हा आलो डाव्या बाजूला, त्या ठिकाणी जेव्हा आतमध्ये एक खोली आहे तिथं गेल्यानंतर मी बघितलं तर 5 मूर्त्या ज्या आहेत, ज्यांना 5 पांडव म्हटलं जातं, तर त्या मूर्त्यांकडे बघूनच मी समजून गेलो की हे 5 पांडव नाही, या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत. त्यांना मी त्या ठिकाणी पंचांग प्रणामच केलेले आहेत. प्रश्न असा आहे, होतंय काय, जरी त्या ठिकाणी काही हिंदू चिन्ह असतील परंतु हे काही सध्या नष्ट 40-50 वर्षामध्ये झालेली घटना नाहीत. सध्या तरी तिथे कोणते हिंदू चिन्ह नाहीत असं सांगण्यात येतं. आहेत, नाही असं नाही, आहेत, परंतु ते आत्ताच आहेत असं नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून जे आहे, शेकडो वर्षांपासून त्या ठिकाणी आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हिंदू समाजाची भावना काय आहे की भगवान गौतम बुद्ध विष्णूचे 9वे अवतार आहेत. मी स्वतः वैयक्तिक भगवान गौतम बुद्धांना भगवान विष्णूचे 9वे अवतार व्यक्तिगतरित्या मानत नाही. परंतु हिंदू बांधवांची काय भावना आहे की भगवान गौतम बुद्ध जे आहेत भगवान विष्णूचे 9वे अवतार आहेत. ठीक आहे, त्यांची भावना आहे, श्रद्धा आहे. कोणाच्याही श्रद्धेला दुखवलं नाही पाहिजे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असतं, विचार स्वातंत्र्य असतं, प्रत्येकाची धार्मिक भावना असते. आणि त्यांनी त्या ठिकाणी मूर्तीचं ज्या मूर्त्या आहेत भगवान गौतम बुद्ध ते जर सोडलं तर मुख्य जी मूर्ती जी आहे भगवान गौतम बुद्धांची
त्याची प्रतिष्ठापना करण्याचं काम कोणी केलेलं आहे? हिंदू महंतांनीच केलेलं आहे. त्या महाबोधी महाविहाराचं संरक्षण करण्याचं काम हिंदू महंतांनीच केलेलं आहे. म्हणून ह्या गोष्टीचा सुद्धा बौद्ध अनुयायांनी, आंबेडकर अनुयायांनी, बौद्ध समुदायाने जे आहे याचा विचार करणं गरजेचं आहे की त्यांनी सुद्धा त्याचं देखभालीचं संरक्षण करण्याचं काम केलं आहे. म्हणून ते आपल्यापेक्षा जे आहे ते विलग नाहीये, ते अलग नाही. भवतु सब्ब मंगलम हा जगातल्या सर्व घटकांचं कल्याण व्हावं हा संदेश ज्यांनी दिला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या इतिहासावर आणि सध्याच्या महाबोधी महाविहार या विषयातील सत्य आणि विपर्यास आज आपल्या चर्चेतनं स्पष्ट झालेलं आहे. धम्माच्या मार्गावर चालत समाजात एकात्मता, समज आणि जागर निर्माण व्हावा हीच अपेक्षा आपण आजच्या या चर्चेमधून पाहिली आहे. जरा संवाद आपल्याला आवडला असेल तर MyNTVच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. जय भीम, नमो बुद्धाय.